महासागर न्यूज। आज शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता आज मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये दिला आहे। जवळपास 6 लाख शेतकऱ्यांना फायदा होईल, 5,000 कोटी रुपये। यापूर्वी देखील 6 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आहे। आतापर्यंत 10,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। हे सरकार शेतकऱ्यांचं आहे, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार आहे। त्यामुळे आम्ही जी कर्ज माफीची घोषणा जी केली ती आम्ही टप्प्याटप्प्याने पूर्ण करतोय। आम्ही दिलेला शब्द पाळणारं महायुती सरकार आहे आणि म्हणून आम्ही नेहमीच सांगतो की महाराष्ट्राच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा आहे आणि म्हणून बळीराजाच्या मागं उभं राहण्याचं काम आमचं सरकार करतं। लाडकी बहिणीचा देखील कधीपर्यंत हप्ता येईल? कारण की आता लाडकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे त्याचा देखील ठरल्याप्रमाणे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत। ते देखील वेळेवर नियोजित वेळेवर तेही जमा होतील। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी सुरू झाली आहे ती कुणी काही कितीही प्रयत्न केला तरीसुद्धा ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही याची देखील आपल्याला मी खात्री देतो। राहुल गांधी आहे ते जेनझीबरोबर संवाद करताना पाहायला मिळतात। कुठेतरी तरुणांना आकर्षण करण्याचा हा प्रयत्न आहे का राहुल गांधींकडून? तरुणाईच्या हाताला काम दिलं पाहिजे। तरुणाई शिक्षण, रोजगार त्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे आणि म्हणून महायुती सरकार जे आहे ते गेल्या महायुती सरकारच्या काळामध्ये स्टार्टअपपासून स्किल डेव्हलपमेंटपासून रोजगारापासून या ठिकाणी उद्योगांमध्ये देखील तरुणाईच्या हाताला काम मिळालं पाहिजे यासाठी काम करते आहे। या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब देखील तरुणाईसाठी हा देश तरुणाईचा देश आहे। त्यामुळे या देशामध्ये तरुणाईसाठी अनेक निर्णय आपल्या केंद्र सरकारने घेतले, राज्य सरकारने घेतले। त्यामुळे नुसतं असं या ठिकाणी काय खोटी आश्वासनं देऊन या ठिकाणी जनतेने ज्यांना नाकारलेलं आहे त्यांनी किती प्रयत्न केले तरीसुद्धा या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी या देशातल्या युवकांसाठी तरुणांसाठी जे काही केलेलं आहे ते म्हणून 140 कोटी जनता तरुणाई आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या बरोबर आहेत आणि म्हणूनच एक जी काही लोकप्रियता त्यांना लाभलेली आहे देशात आणि जगभरामध्ये ही यांची विरोधकांची पोटदुखी आहे आणि म्हणूनच या तरुणांच्या खांद्यावर बंदूक ठेवून या ठिकाणी आपल्या राजकीय पोळी भाजण्याचं काम या ठिकाणी ते करतायत आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो किती काही राजकारण केलं तरीसुद्धा तरुणाई देखील देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना ओळखते। या देशातली 140 कोटी जनता देखील मोदी साहेबांना ओळखते आणि रोटी कपडा मकान आणि रोजगार देणारं हे NDA सरकार आहे, मोदीजींचं सरकार आहे आणि म्हणून आमचं महायुतीचं सरकार देखील लाखो लोकांना नोकऱ्या देण्यासाठी ज्या ज्या योजना या ठिकाणी केलेल्या आहेत त्या लोकांचं परिवहन विभाग कारवाई करतोय आणि एकीकडे अमराठी रिक्षा चालकांची आंदोलन केलं गेलं। अमराठी रिक्षा चालकांचं मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला त्यांचे प्रश्न समजून घ्यायला महायुतीचे मंत्री त्या ठिकाणी गेलेले आहेत। चर्चा सुरू आहे आणि त्या चर्चेतून मार्ग निघेल अशा प्रकारचा आपले गणपतीचे उत्सवाचे मोफत बसचे बॅनर लागले, हिंदुत्वाची लाईन अंड फेकण्याचा प्रयत्न झाला माझगावमध्ये। बाळासाहेबांचे विचार, आनंद दिघे साहेबांची शिकवण घेऊन आम्ही पुढे चाललोय आणि त्यामुळे आमचे गणेश भक्तांच्या स्वागताचे किंबहुना कोकणामध्ये गणेश भक्त लाखोंच्या संख्येने जातात त्यांच्यासाठी ST मोफत सोयीसुविधा देण्याचा जो काही उपक्रम आम्ही गेल्या अनेक वर्षापासून राबवतोय हा जो सण गणेश भक्तांचा आहे त्याचे बॅनर आम्ही लावलेले आहेत। सेक्युलर होत चालली असं म्हणावं। बाबतीमध्ये किसानों को
आज दूसरा किस्त जो है आज उनके खाते में जमा हुआ है 5,000 करोड़ का। इसके पहले भी 6 लाख लोग किसानों को पहला हफ्ता गया 5,000 करोड़ का, अभी 6 लाख किसानों को 5,000 करोड़ का दूसरा किस्त गया है। 10,000 करोड़ के किस्त जो है इंस्टॉलमेंट किसानों के खाते में जमा हुए हैं। ये किसानों का सरकार है, ये किसानों की सरकार है। किसानों के पीछे खड़े रहने का काम हमारी सरकार कर रही है। ये महाराष्ट्र के तिजोरी पर किसानों का पहला अधिकार है, इसलिए किसानों के पीछे हमारी सरकार खड़ी है। महासागर न्यूज